झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात जुन्या वादातून पोलीस कुटुंबावर हल्ला, 4 चाकी वाहनाची तोडफोड, घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। धुळे शहरातील दक्षता पोलीस कॉलनीत काल रात्री एक धक्कादायक घटना घडली। जुन्या वादातून 2 भावंडांनी पोलीस कुटुंबाच्या 4 चाकी वाहनाची तोडफोड केली। या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस कुटुंबच सुरक्षित नसल्याने चिंता उभी राहिली आहे। धुळे शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे सुरेखा रमेश भामरे यांच्या पोलीस कुटुंबाच्या दारासमोर अचानक दोघे भाऊ हातात लाकडी दांडके घेऊन आले। त्यांनी आरडाओरड करीत, शिवीगाळ करीत धमक्या दिल्या। तसेच यावेळी एकाने 4 चाकी वाहनावर हल्ला करून वाहनाची तोडफोड केली। भयभीत झालेल्या भामरे कुटुंबाने शहर पोलीस स्टेशन मध्ये मध्यरात्रीत तातडीने फिर्याद नोंदवली। पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून शहर पोलीस तपास करीत आहेत। नाव रजनी काशीनाथ खैरनार, दक्षता पोलीस कॉलनी मध्ये राहते। यांचा अनेक वर्षापासून सगळ्यांना त्रास आहे, सगळ्यांना पूर्ण कॉलनीला त्रास आहे। नेहमीचे घडत राहतं ते त्रास आहे। शुभम मैराळे, गणेश मैराळे, तेजस मैराळे, त्याची आई रंजना मैराळे कारण नसताना दारू पिऊन येतात, नशा करून येतात, शिवीगाळ करता। महिला आम्ही असे बाहेर उभे राहिले, ते तुतून राहिलं, म्हणजे घाण अशीच शिवीगाळ करतात। मी त्याच्या विरुद्ध मी केस पण केलेली आहे, पण कसं आहे कॉलनीत राहता बॉस समजता म्हणून ती केस मी मागे घेतलेली आहे। त्याचा परिणाम हा झालेला आहे। तेव्हा जर ऍक्शन घेतली असती पोलिसांनी तर आज हा दिवस उगवला नसता। काल रात्री घटना अशी घडली, यांच्या घरावर ते काठी, हातात काठी, कोयता, दोघं भाऊ येऊन या ताईंना शिवीगाळ करून घाणघाण शिवी देत होता आणि गाडी फोडली। पण म्हणजे ते जो मध्ये येईल त्याला पण आम्ही शिवी, त्याच्यामुळे एकही पोलीस समोर आले नाही मारहाण, कारण त्यांच्याकडे हत्यार होते। तर आता म्हणजे या कॉलनीत कोणीच सुरक्षित नाहीये, ना पोलिसांचे कुटुंब आहे ना आम्ही साधारण व्यक्ती आहे। तर यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे। घडलेल्या घटनेनंतर कॉलनीतील महिला रहिवासी एकवटल्या असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेऊन लवकरच तातडीने कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।